नमस्कार, जुनं ते सोनं असतं हे चॅलेंज आपलं सुरू आहे. आज आहे 47वा दिवस आणि आज आपण करणार आहे असा एक पौष्टिक पदार्थ जो झटपट तयार होतो, खायला छान लागतो आणि त्याचे फायदे देखील बरेच होतात. ती म्हणजे नाचणीची उकड, जी तुम्ही तुमच्या घरातल्या लहान मुलांना देखील देऊ शकता. पौष्टिक आहे आणि ती त्यांना आवडेल देखील. तर चला बघूया. यासाठी आपल्याला लागणार आहे नाचणीचं पीठ, दही, कोथिंबीर, कढीपत्ता, मिरची ऑप्शनल आहे. लहान मुलांसाठी करत असाल तर नका घालू. जिरे, मोहरी आणि हे एवढ्यामध्येच आपली उकड जी आहे ती तयार होणार आहे. आणि हिवाळ्यामध्ये खूप जास्त चांगली लागते आणि चांगली असते देखील आपल्यासाठी, तर नक्की ट्राय करून बघा. आपण नाचणीचं पीठ थोडंसं घेतोय आणि त्यामध्ये दही किंवा तुम्ही ताक घालू शकता. ते घालून आपण एक छानसं त्याचं मिक्सचर तयार करून घेतोय. त्यामध्येच मी मीठ घालून घेते, ज्यामुळे मला अंदाज लागेल व्यवस्थित. आणि दही आणि पाणी. ताकात भिजवत असाल तर मला वाटतंय की पाणी घालण्याची गरजच नाहीये. फक्त ताकात भिजवलं थोडा वेळ आणि केलं तरी चालेल. थोडं पाणी घालते मी, खूप जास्त पातळ नाही करायचंय आपल्याला. आपण मला वाटतं की डोशाला वगैरे करतो तसं चालून जाईल. तुमच्या अंदाजाने तुम्ही करू शकता. मला असं वाटायला हे भांडं छोटं झालंय, पण मी काय करते, हे यामध्येच भिजेल. हो. मी माझ्या चुकीतून एक गोष्ट किंवा एक टिप देते तुम्हाला. हे पीठ भिजवत असताना प्लीज थोडंसं मोठं भांडं घ्या, नाहीतर मग हे असं होतं, गाठी पण नीट फुटल्या जात नाही आणि भिजवायला पण थोडासा वेळ जातो. झळ लागायला लागली चुलीची. आता इथे तुम्ही एक आयडिया करू शकता, ती म्हणजे आपण इथं कढीपत्ता, मिरची वगैरे तर घालतोयच, पण याच्या सोबत तुम्ही काही व्हेजिटेबल्स घालू शकता. यामुळे या सगळ्या नाचणीच्या उकड सोबत काही व्हेजिटेबल देखील तुमच्या मुलांच्या पोटामध्ये जाईल आणि त्यांना कळणार देखील नाही. मी थोडंसं तेल घालतेय, तुपाचा देखील तुम्ही इथे वापर करू शकता. मी मोहरी घातली, थोडंसं जिरं घालतेय, त्यानंतर हिंग. हिंगामुळे आपली पचनसंस्था जी आहे ती चांगली राहते आणि त्यामुळे मुलांसाठी हे खूप छान होऊ शकतं. किंवा कढीपत्ता, मग त्यानंतर महत्वाची गोष्ट मिरच्या मी विसरले होते, तर मिरच्या लगेच घालते. तर जरा जास्त सोपं जाईल.
आता हे शिजलंय की नाही बघण्याचा एक सोपीशी टीप आहे, ती म्हणजे हे थोडस घ्यायचं आणि पाण्यामध्ये टाकायचं. हे बघा, हे विरघळलं नाहीये म्हणजे हे शिजलंय. हे तयार केलं आहे. आपली उकड जी आहे ना ती तयार झालीये. हा मस्त दिसायला देखील छान दिसते आणि त्याचा सुगंध देखील येतोय. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मी पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगते की थंडीच्या दिवसामध्ये खूप जास्त पौष्टिक असते ही. यामध्ये कॅल्शियम आहे, त्यासोबतच उष्णता मिळते थंडीमध्ये हे खाल्ल्यानंतर. आणि हाडे दुखायला लागतात थंडीमध्ये काही लोकांचे, खास करून आजी आजोबा जे असतात त्यांचे, तर त्यांच्यासाठी देखील ही खूप जास्त हेल्दी आहे. वजन तुमचं कमी करायचं असेल तर फायदेशीर एवढे सगळे फायदे आहेत. खायला भारी लागते, पटकन तयार होते, तर मला वाटतंय की ट्राय तर केली पाहिजे. आणि चव देखील बघूया. मला वाटतं की तुम्ही ह्याला उकड किंवा मग उपीट म्हणू शकता. नाचणीचं उपीट किंवा रागीचं उपीट. थोडंफार तशीच टेस्ट येते माहितीये, पण जास्त हेल्दी आहे. त्यामुळे नक्की ट्राय करा. आणि तुमच्याकडे अशा काही रेसिपीज असतील तर प्लीज मला कमेंटमध्ये कळवा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.